श्रीनिवास खळ्यांबद्दल थोडक्यात इथे मी बोलणार आहे जरा. ज्या वेळेला भावसरगममध्ये काम करण्यास पाडगावकरांनी त्यांना तयार केलं, म्हणजे श्रीनिवास खळ्यांना, आणि पाडगावकरांनी त्यांना फोनवर एक गाणं दिलं. ते गाणं होतं शुक्रतारा मंदवारा. म्हणजे ड्युएट गाणं. आपल्या आजच्या गाण्यामध्ये ड्युएट गाणी नाही आहेत, पण शुक्रतारा मंदवारा हे गाणं दिलं. आणि मग खळ्यांनी ते करायचं ठरवलं. बरं, मग आता हे गाणं द्यायचं कुणाला? तर खळ्यांनी असं ठरवलं की बाबा सुधा मल्होत्रा आणि एक नवीनच गायक होता AR दाते, अरुण दाते म्हणून, हे गाणं द्यायचं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी त्याप्रमाणे दात्यांना फोन केला. तर दात्यांनी विचारलं, बाबा हे गाणं कोणाचं आहे? तर खळे म्हणाले, पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. अच्छा, पाडगावकरांचं आहे का? म्हणजे ते मराठी गाणं असणार. मी मराठी गाणी गात नाही, असं अरुण दाते त्यावेळी त्यांना म्हणाले. तर ते म्हणाले, खळे म्हणाले, अरे तू मराठी आहेस आणि तू मराठी गाणं गात नाहीस, हे कसं आहे बुवा? तू मराठी गाणं गा, प्रयत्न कर. आणि मग खळ्यांच्या सांगण्यावरून अरुण दात्यांनी, खळ्यांनी दिग्दर्शित केलेलं ते पहिलं गाणं, संगीत दिग्दर्शन म्हणजे अरुण दात्यांनी गायलं, ते म्हणजे शुक्रतारा आणि बंदवारा. म्हणजे अशा पद्धतीने खळ्यांनी असे गायकही तयार केलेले आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. वळूयात यशवंत देवांकडे. शब्दप्रधान गायकी म्हणून ज्यांची ओळख असे यशवंत देव. शब्दांना स्वरांच्या झुल्यावर स्वार करून रसिकांच्या अंतर्मनाचा ठाव घेणारी गीतं त्यांनी घरोघरी पोचवले. संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी लहानपणापासून त्यांच्या घरी अनेक दिग्गज कलाकार येत असत. त्यांच्याचमध्ये पूर्णपणे आपलं बाळपण काढलेलं आहे. म्हणजे पेनमध्ये राहत असताना ज्या वेळेला नाटक मंडळी त्यांच्या गावामध्ये जायची, ती नाटक मंडळी त्यांच्याच घरामध्ये राहायची. आणि त्या नाटक मंडळींचा जेव्हा सराव असायचा नाटकांचा, म्हणजे ती संगीत नाटकंच असायची जास्त करून, तर त्या संगीत नाटकांच्या त्या सरावामुळे आपोआपच त्यांच्या मनावर त्या संगीताचे संस्कार होत गेले. आणि रहमत खां, हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, भालचंद्र पेंढारकर अशासारखी दिग्गज मंडळी त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांचा वावर असे. 1935च्या GN जोशी यांच्या राना रानात बाई गेली शीळ या एका रेकॉर्डमुळे यशवंत देव यांचा कल शास्त्रीय संगीताऐवजी सुगम संगीताकडे वळला. आणि 1942 साली ज्या वेळेला ते या ठिकाणी मुंबईमध्ये आले, वयाच्या 16व्या वर्षी गिरगावमध्ये चिकित्सक मंडळाची जी शाळा होती त्या ठिकाणी ते शिकत होते. त्यांचा वर्गमित्र जयसिंग भोई त्यांना मरीन ड्राईव्हला असलेल्या आकाशवाणी केंद्रावर घेऊन गेला असता. तिथल्या जे प्रायोजक होते त्यांनी विचारलं, बाबा तुला काय येतं वाजवायला? तर त्यांनी आधी सांगितलं, मला फ्लूट येते वाजवायला. तर नाही म्हणे, आपल्याकडे आहे फ्लूट वादक, त्याच्यानंतर तबला, तर तबला वादकसुद्धा आहे आपल्याकडे. मग ह्यांनी सरळ ठोकून दिलं की मला सतार वाजवायला येते, ज्यांनी सतार कधी हातातही धरली नव्हती. आणि मग ते म्हणाले, ठीक आहे बाबा, तुला सतार वाजवता येते तर तू 5-6 दिवसांनी ये आणि सतार वादन आपण ह्यात तुझा कार्यक्रम घेऊया इथे. घरी गेल्यानंतर पेनला त्यांनी बाबांना सांगितलं की बाबा मला शिकवा सतार वादन कसं करायचं. ते बाबा म्हणाले, अरे तू कधी वाजवलीच नाही? तर नाही म्हणे, फक्त मला ते पकडायची कशी एवढेच सांगा, बाकी स्वरांचं मी बघून घेईन. इतक्या म्हणजे काय म्हणतात ना, ठामपणे त्यांनी सांगितलं. आणि मग ते सतार 4-5 दिवसात ती कशी नखे घालायची आणि ते सतार बैठक कशी मांडायची हे सगळं शिकून घेऊन त्यांनी आकाशवाणीवर त्यांचं पहिलं गीत त्या ठिकाणी सादर केलं. ते म्हणजे घरदार में दिवाली है तेरे घर में अंधेरा हे गाणं त्यांनी सतारीवर सादर केलं. आणि अवघे 2 रुपये ही बिदागी ही त्यांची आकाशवाणीतली त्या ठिकाणी होती. आणि अशा रीतीने कोणत्याही प्रकारचं आधी त्यांनी तयारी न करता, रियाज न करता, केवळ 8 दिवसामध्ये सतार शिकून आपला चंचू प्रवेश त्या आकाशवाणीवर त्यांनी त्या ठिकाणी केला. रेडिओ स्टेशनवर लहान मुलांचे कार्यक्रम करत असताना कवितांना चाल देणं, नंतर सतार वाजवणं हे त्यांनी काम सुरू केले. HMVमध्ये त्यांनी संगीतकार आणि सतारवादक म्हणून काम केलं. HMVमध्ये त्यावेळेला सर्व सिने संगीत रेकॉर्ड होत असे. HMV एकच ती रेकॉर्ड कंपनी होती की त्यावेळेला HMVमधनं रेकॉर्ड्स बाहेर निघत असत. आणि त्यामुळे HMV या संस्थेकडे अनेक दिग्गज मंडळी यायची, दिग्दर्शक, हिंदी दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक वगैरे असे सगळे यायचे. आणि त्यांचा सहवास यशवंत देवांना लाभला. त्यामुळे 1957 ते 58 साली स्पेशल सुगम संगीत युनिटमध्ये सतार वादक म्हणून त्यांची त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला. ते तिथे नोकरीला लागले. अशा प्रकारे मंगेश पडगावकरांनी काही गीतं जी आहेत ती गीतं या आपल्या यशवंत देवांनी कशा पद्धतीने
स्वरबद्ध केलेली आहेत ती आपण पुढे ऐकणार आहोत. सर्वप्रथम ऐकूयात मंगेश पाडगावकर लिखित अरुण दाते यांनी गायलेलं रडतच आलो येताना, यशवंत दिवानी संगीतबद्ध केलेलं विठ्ठल यांच्या आवाजातलं गाणं. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. आसूड विजेचे, अंगावर आसूड विजेचे, झेलून घेती घन वर्षेचे, झेलून घेती घन वर्षेचे. सार्थक झाले कोसळण्याचे, सार्थक झाले कोसळण्याचे, तृषित दरिद्री नाताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. हसत ज्योती जळली, हसत हसत ज्योती जळली, काळोखाची रात्र उजळली, काळोखाची रात्र उजळली. पहाट झाली तेव्हा नवती, पहाट झाली तेव्हा नवती, तेजोमय जग होताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. कुणी दुःखाचा घोट घेतला, ओल व्यथेने प्राण पेटला. कुणी दुःखाचा घोट घेतला, ओल व्यथेने प्राण पेटला. त्या दुःखाचे झाले गाणे, त्या दुःखाचे झाले गाणे, जीव उधळूनी गाताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. रडतच आलो येताना, पण हसत जावे जाताना. थँक्यू. खूप सुंदर.